वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जरा अधिकाराला आम्ही सुरुवात केलेली आहे। संवर जीवनात अवतरित झाला भेदविज्ञानाच्या साह्याने। संवर झाला की निर्जरा अपरिहार्यपणे होणारच आहे। नेहमीची निर्जरा ही सविपाक निर्जरा मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय नाही। संवरपूर्वक होणारी निर्जरा आणि संवर जेव्हा होणार तेव्हा आत्म उपलब्धी जीवाला होणार, आत्मप्रतीती होणार, स्वपरभेद विज्ञान जीवनात पूर्णतः प्रगट होणार आणि स्वपरभेद विज्ञान विकल्पात्मक न राहता निर्विकल्प भूमिकेला प्राप्त होणार। आणि म्हणूनच या निर्जराधिकारामध्ये आचार्य जयसेनांनी यांना म्हणताना म्हटलेलं आहे की ही निर्जरा जी आहे या ठिकाणी शृंगार विरहित पात्राप्रमाणे शुद्ध जीव स्वरूप संवर हा रंगभूमीवरून निघून गेलेला आहे आणि आता निर्विकल्प समाधी रूप शुद्धोपयोग लक्षण रूप आणि संवर पूर्वक होणारी निर्जरा आता आमच्या समोर आलेली आहे। ही निर्जरा मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय आहे। धर्माची खरी सुरुवात ही संवरापासून होते। धर्म जीवनात आला ज्याला आम्ही धर्म म्हणतो आहे की मी मंदिरात गेली, पूजा केली, अष्टक दिलं, माझा धर्म झाला, असं ज्याला आम्ही म्हणतो आहे तो वास्तविकतः व्यवहार धर्म आहे, निश्चय धर्म नाही। निश्चय धर्म तर वस्तू सहावो धम्मो, वस्तूचा स्वभाव उपलब्ध होणं म्हणजे धर्म आहे आणि हा धर्म वितरागतेने सुरुवात होणार आहे। म्हणून वितरागतेची अभिव्यक्ती पर्यायित होणं याचं नाव आहे धर्म जीवनात येणं। ही आहे खरी संवराची भूमिका आणि ही संवराची सातत्याने वृद्धी होणं, धर्मामध्ये स्थिरता वाढणं ही आहे निर्जरेची भूमिका आणि आत्म उपलब्धी पूर्णतः प्रगट होणं। जी शुद्धता द्रव्यदृष्टीने जीवामध्ये विद्यमान आहे ती पर्यायी मध्ये देखील अभिव्यक्त होणं याचं नाव आहे मुक्ती। अशा तऱ्हेने निज आत्म्याच्या ज्ञान श्रद्धानाने जी आत्मशुद्धता पूर्वक शुद्धता प्रगट होते तो संवर आहे। आत्मध्यानामध्ये शुद्धतेतील वाढती वृद्धी म्हणजे निर्जरा आहे आणि पूर्ण विधीने पूर्ण शुद्धता होणं म्हणजे मोक्ष। पंडित बनारसजी दासजींनी या निर्जरेला एक विशिष्ट शब्द दिला, मुक्ती वितरणी निर्जरा असं म्हणून या निर्जरेला त्यांनी वंदन केलेलं आहे की सो निर्जरा बनारसी वंदे। त्या निर्जरेला बनारसी दासजींनी वंदन केलेलं आहे। याचं कारण मोक्ष मार्गामध्ये जे साधन रूप आहे स्वतःच्या वितराग भावाची तिथे वंदना केलेली आहे। कथनचित भेद आणि कथनचित अभेद अशा रीतीची ही वंदना आहे। वंदना करताना सुद्धा परवंदना करणं हा असद्भूत व्यवहार नाही आहे। मन वचन काय पूर्वक स्वतःच्याच साधन घेऊन स्वतःच साध्य असणं या ठिकाणी निश्चय अभिवंदन आहे आणि हेच या ठिकाणी बनारसी दासजींनी आपल्या दोह्यामध्ये साधलेलं आहे। आणि त्यानंतर आम्ही द्रव्य निर्जरेचं स्वरूप बघत होतो। द्रव्य निर्जरा
की सम्यक दृष्टीची भोग भोगताना दिसतो आणि भोग भोगत असताना त्या भोगामध्ये आसक्त न होता, रुचीपूर्वक न भोगता, माझ्यावर हे येऊन पडलेले आहे, त्याला मला भोगणं क्रमप्राप्त आहे, या इच्छेने जेव्हा तो त्याचा भोग घेतो, त्यावेळेला तो भोग देखील नवीन कर्मबंध करत नाही आणि जुनं उदयात येऊन निघून जात, आणि म्हणून याला द्रव्य निर्जरा म्हटलेलं आहे. म्हणून सम्यक दृष्टीचे भोग हे निर्जरेला कारणभूत आहे. अशा प्रकारचं क्रांतिकारी धाडसी विधान अमृतचंद्राचार्यांनी त्यांच्या टीकेमध्ये केलेलं आहे. वास्तविकतः कोणाचेही भोग हे बंधालाच कारणीभूत आहे, पण सम्यक दृष्टी त्या भोगांमध्ये अरुचीपूर्ण व्यवहार करतो. त्याची यत्किंचित देखील भोगण्याची रुची नाही, आसक्ती नाही, परिणाम नाही, आणि म्हणून त्या भोगांना देखील निर्जरा त्यांनी झाली असं म्हटल्या गेलेलं आहे. हे उपचरित कथन आहे. काल आपण प्रकरण बघत होतो द्रव्य निर्जरेचं, आणि द्रव्य निर्जरेमध्ये सांगितलं की चारित्र मोहाच्या उदयाने ह्या जीवाला पीडा होते. कारण जरी तो सम्यक दृष्टी आहे तरी देखील भूमिकानुसार त्याला चारित्र मोहाचा, अप्रत्याख्यानावरणाचा, प्रत्याख्यानावरणाचा, संज्वलनचा, नवनवकषयांचा उदय त्याच्या जीवनात यथासंभव भूमिकेनुसार आहे. ही भूमिका आमची बऱ्याच वेळेला बघून झालेली आहे की चौथ्या गुणस्थानात असेल तर त्याला अनंतानुबंधीचा उदय नाही, अनंतानुबंधी जनित रागद्वेष त्याच्या जीवनात नाही. मग चौथ्या गुणस्थानात अप्रत्याख्यानाचा उदय आहे, त्या उदय जनित रागद्वेष परिणाम त्याचे आहे, आणि असे हे चारित्र मोहाच्या उदयात त्याला जी अनुकूल किंवा प्रतिकूल सामग्री प्राप्त झाली, त्याच्यामध्ये वेदनीय कर्माच्या माध्यमातून ही सामग्री प्राप्त झाली आहे, अनुकूल किंवा प्रतिकूल, आणि त्याच्यामध्ये हर्ष विषादाची याची भावना झाली. असं असताना या चारित्र मोहाच्या उदयामध्ये जे काही त्याचे भोगण्याचे परिणाम होतात आहे हे असह्य आहे. ही पीडा त्याला असह्य होते आणि त्यावर इलाज म्हणून हा भोग भोगताना दिसतो. म्हणजे जसं रोग झाल्यानंतर तो औषधाचं सेवन करतो, पण औषधाचं सेवन कुणीही रुचीपूर्वक करत नाही. मला औषध खूप आवडलेलं आहे म्हणून मी ते घेणारच आहे, किंवा रोग संपला तरीही औषध मी सुरूच ठेवेल अशी कुणाचीही मानसिकता नाही. त्याप्रमाणे या सम्यक दृष्टीला देखील जीवनामध्ये जो काही पीडेचा रोग लागलेला आहे त्याचं शमन म्हणून हे विषय सेवन, पंचेंद्रियाच्या विषयांमध्ये तो सेवन करताना दिसतो आहे. परंतु हे विषय सेवन मला सुखकर आहे, हे माझ्या सुखासाठी हेतू आहे, अशी त्याची कदापिही मान्यता असत नाही. किंवा हे चिरकाल टिकले पाहिजे, मला याचा चिरकाल उपभोग घेता आला पाहिजे, याचा कधीच वियोग होऊ नये, अशी ही त्याची यत्किंचित देखील भावना नसते. पण अप्रत्याख्यानाच्या उदयामध्ये तशा प्रकारचा परिणाम आहे. म्हणून वाक्य परत वरपासून थोडं बघा की चारित्र मोहाच्या उदयाने पीडा होते. चारित्र मोहाचा म्हणजे आता सम्यक दृष्टी आहे म्हणून अनंतानुबंधी नाही, भूमिकेनुसार चौथं गुणस्थान असेल तर अप्रत्याख्यान जनित चारित्र मोहाचा उदय आहे, आणि त्या उदयात त्याला पीडा होते आहे, आणि स्वयं हा बलहीन झाल्यामुळे त्याच्या पुढे हा हतबल ठरला. मोहाचा पगडा, रागाचा पगडा जबरदस्त, आणि आत्मिक सामर्थ्य कमी, दुर्बल बनला, आणि म्हणून बलहीन असल्यामुळे त्याला पीडा सहन होत नाही. परंतु रागाधिकांचा प्रतिकार म्हणून विषयांमध्ये प्रवृत्त होतो. मग काय करतो, यानी तरी मला आराम वाटेल असं म्हणून तो विषयांचं सेवन करतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला खुजली म्हणजे खाजेचा विकार होतो, तर खाजेचा विकार असताना त्याला ही कल्पना आहे की जितकं आम्ही खाजवू
तितकी खाज वाढत जाणार आहे. पण तरी देखील खाज शमण्यासाठी तो खाजविण्याचाच उपाय करतो. त्याला खाजवावं असंच त्या ठिकाणी वाटतं, कारण जी खाजेची पीडा आहे ती जीवाला सहन होत नाही आणि त्याच्यावरचा उतारा म्हणून तो त्याला खाजवतो. त्याला हेही माहिती आहे की खाजवल्याने खाज वाढणारच आहे, कदाचित स्किन आमची खराबही होणार आहे, पण हेही असताना त्याचा प्रतिकार म्हणून ती क्रिया तो करतो. त्याप्रमाणे सम्यक दृष्टी देखील त्याला ही कल्पना आहे की ही चारित्र्य मोहाच्या उदयात मला ही पीडा सहन करावी लागते आहे, याच्यावर विषय सेवन हा इलाज नाही. आणि तरी देखील ती पीडा असह्य झाल्यामुळे विषयांचं सेवन तो करतो. पंचेंद्रियाचे विषय तो भोगतो. मलमाप्रमाणे आहे ते असं त्याला वाटतं आणि त्याचं सेवन तो करतो. परंतु तरी देखील मग काय होतं, विषय आणि रोगी त्याला त्या विषयांचं सेवन होतं. पण अनुराग नसल्यामुळे, त्या विषयांमध्ये आसक्ती नसल्यामुळे त्याला विषयांच्या सेवनामध्ये कर्मनिर्जरा होते. म्हणजे ते विषय भोगल्या जातात आणि परत नवीन कर्मबंध न करता जुने आहे ते निघून जातात. म्हणजे अशी ही द्रव्य निर्जरा त्याच्या जीवनामध्ये दिसते होते. म्हणून रागातिकांचा प्रतिकार म्हणून विषयांमध्ये प्रवृत्त होतो. ज्याप्रमाणे रोगी रोगाला चांगले तर समजत नाही, परंतु रोगाची पीडा सहन होत नाही म्हणून वेदना आहे तोपर्यंत औषध वगैरे साधनांनी इलाज करतो. उदाहरण अत्यंत आपलं प्रसिद्ध उदाहरण आहे आणि नेहमीचं उदाहरण आहे, त्यामुळे आम्ही औषध घेणार आहे. त्याप्रमाणे ज्ञानी चारित्र्य मोहाच्या उदयाला अथवा भोगोपभोग सामग्रीला इष्ट समजत नाही. अंतरंगात ही श्रद्धा आहे की मी परवस्तूला भोगू शकत नाही, परवस्तू माझ्या रोगाचा उतारा नाही, परवस्तूमुळे मी सुखी होणार नाही, परवस्तू माझी पीडा हरण करण्याला समर्थ नाही. एवढी अकाट्य श्रद्धा गुण त्याचा अगदी अडीग आहे, ढळलेला नाही. ती तलवारीच्या धारेप्रमाणे अशी श्रद्धा त्याची जीवनात आहे. परंतु भोगोपभोग सामग्रीला तो इष्टही मानत नाही आणि तरी देखील उदयजनित विकारांची पीडा सहन होत नाही. म्हणून विषय भोगाच्या सामग्रीद्वारा त्या पीडेचा प्रतिकार करतो. पण अंतरंगामधून ती पीडा सहन करण्याची त्याची ताकद नाही आहे. त्यामुळे त्या पीडेवरचा इलाज काय करावा, तर इलाज विषयांचं सेवन तो करतो. इलाज म्हणून औषध समजून ते विषय तो भोगतो. परंतु त्याला उदयामध्ये किंवा भोग सामग्रीमध्ये रागद्वेष मोह नाही. पण असा हा आहे की उदयामध्ये तो जो कर्माचा उदय आहे त्यांनी किंवा भोग सामग्री जी त्याला प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये त्याचा रागद्वेष परिणाम असत नाही. अर्थात हा परिणाम आम्हाला भूमिकेनुसारच लावावा लागतो. द्रव्यानुयोगाचं शास्त्र असल्यामुळे कर्णानुयोगाची काटेकोर विवक्षा इथे सांगितली नाही. स्थूल रूपाचं हे कथन आहे. सम्यक दृष्टीला रागद्वेष मोह नाही असं सामान्य कथन आचार्य करत आहे. पण असं असताना देखील आम्हाला मात्र कर्णानुयोगाची दृष्टी लावून कशा रीतीने त्याला संवर आणि निर्जरा आणि कोणत्या तऱ्हेने त्याला आश्रवयानी बंद आहे हे बघावं लागतं. आणि म्हणून रागद्वेष मोह नाही म्हणत असताना अनंतानुबंधी नाही, बाकीचे विद्यमान आहे ही भूमिका समजावी लागेल. अतएव तो विरागी असल्यामुळे, मग त्याला विरागी का म्हटलं, तर मिथ्या दृष्टीच्या अपेक्षेने हा सम्यक दृष्टी विरागीच आहे.
अपेक्षा लावली, जसे 3 वस्तू आहे, तिन्हींच्या उंचीमध्ये फरक आहे. एक अगदी छोटी आहे, त्याच्यापेक्षा दुसरी मोठी आहे आणि तिसरी आणखी मोठी आहे. मधल्या वस्तूला जर आम्ही म्हटलं ही वस्तू लहान आहे की मोठी आहे, याचं उत्तर आम्ही एकांताने देऊ शकत नाही. छोट्याच्या अपेक्षेत ती मोठी आहे आणि मोठ्याच्या अपेक्षेत तीच वस्तू लहान म्हटल्या जाते. त्याप्रमाणे हा सम्यक दृष्टी मधल्या भूमिकेत आहे. मधल्या भूमिकेत मिथ्या दृष्टीच्या अपेक्षेने बघितलं तर त्याला आम्ही ज्ञानी म्हणू शकतो, विरागी म्हणू शकतो. आणि 6व्या 7व्या किंवा 9व्या 10व्या गुणस्थानाच्या दृष्टीतून बघितलं तर त्या 4थ्या गुणस्थानवरती जीवाला आम्ही कथनचित ज्ञानी म्हणू शकतो. पूर्णतः रागद्वेष त्याचे गेले असं म्हणू शकत नाही. म्हणून ही भूमिका अशी मधली भूमिका आहे, ही आम्हाला लक्षात घ्यायची आहे. म्हणून तो विरागी असल्यामुळे, विरागीची अपेक्षा समजली असेल, विरागी हा शब्द लौकिक शब्द आहे. पहिल्याच्या दृष्टीतून 4था विरागी, 5व्याच्या दृष्टीतून तो कथनचित अजूनही अज्ञानी, अशा तऱ्हेने ही विवक्षा लावायची. आणि अशी असल्यामुळे त्याचा भोग उपभोग निर्जरेचं निमित्त आहे. निर्जरा का झाली? कारण पूर्वबद्ध कर्म आता भोगून निघून गेलं, नवीन न बांधता, आणि म्हणून ती द्रव्य निर्जरा झाली. ज्ञानी रागद्वेष मोहाशिवाय कर्मफलाला भोगतो. ज्ञानी आहे, कर्मफलाला भोगणं, कर्माचं फल तो भोगतो आहे. आणि कसं भोगताय? रागद्वेषाशिवाय. रागद्वेष करत नाही आणि तो फळ भोगतो उदासीन रूपानी, तटस्थ रूपानी, मध्यस्थ भावानी. हे भोग माझ्यावर येऊन पडलेले आहे आपतंती, आणि त्याला मला तसं भोगायचं आहे. कोणत्याही तऱ्हेची प्रतिक्रिया न देता, चांगलं वाईट न म्हणता ते भोग आम्हाला जीवनात भोगायचे. आणि ही गोष्ट आम्ही सुद्धा आमच्या जीवनात उतरवू शकण्यायोग्य आहे. आम्ही ही प्रत्येक वेळेला आमची प्रतिक्रिया देऊन आम्ही विनाकारण कधी कधी इष्ट अनिष्ट बुद्धीचे धनी बनतो. अनेक गोष्टी अशा जीवनात आम्हाला दिसतात, होतात, की ज्याच्यावर आम्ही काहीही बोललं नाही तरीही काम चालू शकतं. जसं 2 संघामध्ये, 2 राष्ट्रांमध्ये क्रिकेटचे संघ खेळत आहे, त्याच्यावर आम्ही कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही तरीही चालू शकतं. पण तरीही हा जिंकला पाहिजे, हा जिंकू नये, अशा प्रकारचा भाव आम्ही आमच्या मनात ठेवतो आणि तसं बोलतो देखील. आणि म्हणून परत आम्हाला कर्मबंध आहे. 2 व्यक्तीचं कुठेतरी भांडण सुरू आहे, 2 महाराजांबद्दल कुठेतरी चांगलं वाईट ऐकू येत आहे, आम्हाला काहीही त्याच्याबद्दल माहिती सुद्धा नाही, त्यांना कधी आम्ही पाहिलं नाही, त्यांना कधी ओळखत नाही, आणि तरी देखील त्या व्यक्तीच्या बद्दल आम्ही विनाकारण गैरसमज करून घेतो. कधी कधी प्रत्यक्ष भेटी झाल्यानंतर आमचा तो गैरसमज किती निष्फळ होता हेही आम्हाला कळतं. उगीच मी हिच्याविषयी अशी धारणा केली, अगं हिचा स्वभाव तर छान आहे, किंवा हिचा स्वभाव तर मी खूप चांगला समजत होती, हिचा स्वभाव माझ्याशी मॅच होत नाही. अशा अनेक गोष्टी आहे की केवळ ऐकीव माहितीवर आम्ही आमच्या प्रतिक्रिया तिथे देत राहतो, आणि त्या प्रतिक्रियेने आम्ही विनाकारण कर्मबंध करत राहतो. आणि म्हणून निर्जरा अधिकार वाचताना आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कर्मफल, कर्माचा उदय येणार आहे, त्या उदयाच्या अनुषंगाने आम्ही कर्माचं फल भोगणार आहे. पण हे कर्माचं फल भोगत असताना त्याच्याविषयी कोणतीही चांगली वाईट प्रतिक्रिया न देता आम्ही ते उदासीन रूपाने भोगू शकतो का? हा सातत्याने अभ्यास आम्हाला जीवनात करायचा आहे. जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये जे काही आहे त्याविषयी देखील प्रतिक्रिया फारशी न देता, कधी कधी दुसऱ्यांच्या समाधानासाठी देखील आम्हाला म्हणावी लागते, एखादी गोष्ट चांगली झाली, चांगली झाली म्हणण्यापर्यंत ठीक, पण याच्यामध्ये हे कमी आहे हे कधीच म्हणायचं नाही. जे आहे
कमी जास्त ते आपल्यासाठी, पण दुसऱ्यांसाठी तर मी चांगलंच म्हणेल हे एक बाजू, किंवा त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देणं ही दुसरी बाजू. तर अशा तऱ्हेने ही विरागता, रागद्वेष रहित परिणाम, हा कर्मफलाला भोगण्याचा भाव जीवनात व्यावहारिक स्तरावर देखील आम्ही ठेवू शकतो आणि ठेवायलाही पाहिजे. म्हणून असा तो रागद्वेष मोहाशिवाय कर्मफलाला भोगतो. आत्मबुद्धी न करता हेयपणाने प्रवृत्त होतो. त्या ठिकाणी आसक्ती पूर्ण त्याची विराम पावलेली आहे. कोणत्याही तऱ्हेची पंचेंद्रियाच्या विषयांवरची आसक्ती त्याची संपलेली आहे आणि ते परवस्तू उपादेय आहे, चांगली आहे, हा भाव ठेवून तो कधीही भोगत नाही, किंवा दुसऱ्या तऱ्हेने हेय रूपाने प्रवृत्त होतो. म्हणजे मला त्याच्याशी कर्तव्य नाही, हेय बुद्धी नाही, उपादेय बुद्धी नाही, एक प्रकारची माध्यस्थ वृत्ती हे आहे, मिळालेला आहे त्याचा मी स्वीकार करतो आहे, न त्याच्याविषयी इष्टबुद्धी न अनिष्ट बुद्धी. अशा रीतीने हा तो परिणाम भोगायचा प्रयत्न, ज्ञानी असेल तर भोगतो आणि अभ्यासू असेल तर आम्हाला तो प्रयत्न करावा लागतो. आम्ही अभ्यासू आहे आणि म्हणून आम्हाला तो प्रयत्न करावा लागणार आहे की आलेले आहे, भोग मिळालेले आहे, त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही तऱ्हेची इष्ट अनिष्ट बुद्धी न करता भोगणं आहे. म्हणून वस्तुतः तो भोगताच नाही. आता जो इतक्या उदासीन रूपाने, जो इतक्या मध्यस्थ रूपाने परवस्तूचा भोग घेताना दिसतो आहे, त्याला भोगता काय म्हणायचं? जो आसक्तीपूर्ण भोगतोय, चवीनी खातो आहे, त्याच्यासाठी पदार्थ ठीक आहे, पण तू ज्यांनी चव सोडून दिली आहे, स्वादासाठी नाही तर स्वास्थ्यासाठी किंवा साधनेसाठी जो पदार्थ खात असेल तर त्याला त्या पदार्थाचा त्यांनी भोग घेतला असं म्हणता येत नाही. आमच्याही जीवनात आम्हालाही हा प्रयत्न करून बघायचा आहे की आमचं जेवण जे आहे ते स्वादासाठी आहे, स्वास्थ्यासाठी आहे की साधनेसाठी आहे. तिन्ही स वरून शब्द सुरू होतात, स्वास्थ्य, स्वाद आणि साधना. जर आम्ही स्वादासाठी खात असू तर आमचं 0, स्वास्थ्यासाठी खात असू तर 50%, आणि साधन रूपाने आम्ही ते अन्न सेवन करत असू तर 100% पॉइंट. ही वृत्ती आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ठेवायची आहे आणि हेच आमच्या जीवनामधलं समयसार वाचण्याचं प्रयोजन आहे. की समयसारणी आम्हाला एक दृष्टी दिली, एक वेगळा अँगल दिला, जीवन समाधानाने आणि आनंदी रूपाने कसं जगायचं हे शिकवलं. आणि त्या दृष्टीने आम्ही परवस्तूंना जर आम्ही बघितलं, आचार्य कुंदकुंदांनी किंवा आचार्य अमृतचंद्रांनी ज्या पद्धतीने परवस्तूकडे आम्हाला बघायला सांगितलं आहे, त्या वस्तू त्याप्रमाणे जर आम्ही आमची दृष्टी बदलली तरच आणि तरच जीवनात समाधान, अतिंद्रिय ज्ञान आमच्या जीवनात प्रगट होणार आहे. आणि अजूनही आम्ही जर मान अपमानाच्या, हर्ष विषादाच्या, कुणीतरी मला चांगलं म्हणावं किंवा मला कुणाच्या दृष्टीत वाईट बनायचं नाही, कोणतीही एक जर विवक्षा आम्ही या ठिकाणी लावली तर अजूनही आमच्या गळी पचनी समयसार आलेलं नाही. म्हणून तो कर्मफलास जाणतो मात्र, त्यामुळे त्याला नूतन कर्माचा आश्रव होत नाही. त्यांनी फक्त जाणलेला आहे आणि जो जाणेल तो बंधनात पडत नाही. जो बंधनात पडतो तो केवळ जाणत नाही. तो कसा जाणतो? रागसहित जाणेल, तो अज्ञानपूर्वक जाणेल, तो मोहपूर्वक जाणेल. आणि मोहपूर्वक जाणत असेल तर तो बंधनात पडेल. आणि ज्यांनी केवळ जाणलं आणि बाकी काहीच नाही तर त्यांनी त्याच्या सीमेमध्ये राहून परिणाम केला आणि तो परिणाम त्याचा शुद्ध रूपाचा आहे आणि म्हणून त्यांनी बंध होणार नाही. आश्रव भावाच्या अभावामुळे आगामी बंधही होत नाही. जर रागद्वेषच नाही तर बंध काय?
आश्रवाचा आपोआप अभाव झाला, त्याच्या आगामी बंधच झाला नाही, म्हणजे पूर्वबद्ध कर्माची निर्जराच तेवढी झाली. अज्ञानमय रागद्वेषा मोहाच्या अभावी अज्ञानाला कारणभूत आगामी कर्माचा बंध होत नाही. उदयात आलेले कर्म निघून तर जाते, कारण जी पक्व फलाची अवस्था आहे ती उदयात आहे, आणि उदयातल्या कर्माला आम्ही सावरू शकत नाही. एक वस्तुस्थिती लक्षात घ्या. कर्माला आम्ही कधी सावरू शकतो? सत्तेत असलेल्या कर्मामध्ये काही बदल होऊ शकतात, आणि कर्म सिद्धांत आमचा हा सांगतो की आम्ही जसं कर्म बांधलेलं आहे तसंच रीतीने कर्म आम्ही भोगूच असं नाही आहे. कर्मामध्ये अनेक सत्तेतील कर्मात अनेक स्थित्यंतर होत असतात. आमच्या परिणामांना जर आम्ही योग्य रीतीने सांभाळलं, संक्लेश परिणाम होऊ दिले नाही, वितराग अंश जर आमच्या परिणामात असेल, तर सत्तेमधल्या कर्मामध्ये देखील उलटापालट होते, स्थित्यंतर होतं, संक्रमण होतं, अपकर्षण उत्कर्षण या सगळ्या प्रक्रिया होतात. कधी कधी तर अशुभ कर्म देखील शुभ कर्मात परिवर्तित होतं. आणि जर आमचे परिणाम जर संक्लेश असेल तर मात्र शुभ कर्म देखील अशुभामध्ये परिवर्तित होतं. म्हणून आमचा निरंतर प्रयत्न कोणता पाहिजे की आम्ही वर्तमान परिस्थितीत आमच्या परिणामांना सांभाळलं पाहिजे. म्हणून कर्माचा बंध होत नाही, उदयात आलेलं कर्म निघून जातं. याप्रमाणे संवरपूर्वक निर्जराच होते. म्हणून सम्यक दृष्टीचा भोगही निर्जरेला कारण सांगितलंय. निर्जराधिकारात पहिलीच गाथा आचार्यांनी सांगितली की सम्यक दृष्टीचे भोग निर्जरेला कारण आहेत. पूर्वबद्ध कर्म उदयात येऊन निघून जाते, हीच द्रव्य निर्जरा आहे. आणि जसं मी म्हटलं की वास्तविकतः कोणताही भोग हे बंधाचंच कारण आहे. पण इथे ज्ञानीची अंतर्दृष्टी दाखवायची आहे, ती महत्वाची आहे. आणि म्हणून किंवा अनुभूतीचा महिमा प्रतिपादन करायचा आहे, आणि म्हणून या ठिकाणी भोगानी निर्जरा होते हे वाक्य म्हटलं. पण या ठिकाणी भोग स्वच्छंद रीतीने अनर्गल वृत्तीने भोगण्याची पुष्टी नाही, कारण सम्यक दृष्टी असं भोगूच शकत नाही. सम्यक दृष्टीची आता मर्यादा त्याला ज्ञात आहे. सम्यक दृष्टी भोगांकडे उदासीन रूपानेच बघणार आहे, आणि म्हणून त्याचं भोगाकडे लक्ष नाही, त्याचं त्याही समयात ज्ञानाकडे किंवा विरागतेकडेच लक्ष आहे. या गाथेला आचार्यांनी सांगताना जयसेन आचार्यांनी प्रश्नोत्तर रूपाने पहिल्यांदा ही गाथा सांगितली, आणि प्रश्नोत्तर रूपाने स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की सम्यक दृष्टीच्या भोगांना रागद्वेष मोहाचा अभावाने निर्जरेचं कारण म्हटलं. पण सम्यक दृष्टीला तर रागादी प्रत्यक्षात आम्हाला दिसतात. सम्यक दृष्टी कुठे रागविरहित आहे? सम्यक दृष्टीला पण जीवनात राग द्वेष दिसतो आहे. आचार्य सांगतात की या गाथेमध्ये मुख्य रूपाने वितराग सम्यक दृष्टीचं ग्रहण करावं, आणि अविरत सम्यक दृष्टीचं गौण रूपाने ग्रहण करावं. जयसेन आचार्यांची भूमिका ही त्यांनी कधी कधी नयामध्ये देखील नयदृष्टी प्रदान करून देखील सांगितली आहे. या ठिकाणी सांगितलं की वितराग सम्यक दृष्टी हा इथे प्रधान आहे. म्हणजे वितराग सम्यक दृष्टी याचा अर्थ 6व्या 7व्या गुणस्थान वरतीचे मुनी, त्यांना प्रधानतेने अनुलक्षून हे म्हटलेलं आहे की ते आहार करत असतील, विहार करत असतील, उपदेश देत असतील, वंदनेचा भाव त्यांच्या जीवनात असेल, तरी देखील त्यांना संवर आणि निर्जरा आहे. त्यांना भोग त्या ठिकाणी म्हणजे आहार करतात, म्हणून त्यांना तो भोग हे बंधाचं कारण नाही, हे सांगितलं. आणि दुसरं सांगितलं की सराग सम्यक दृष्टी किंवा अविरत सम्यक दृष्टी हाही इथे
गौण रूपाणी अभिप्रेत आहे. जयसेनाचार्यांचे हे वर्डिंग आहे की गौण रूपाणी सम्यक दृष्टी, अविरत सम्यक दृष्टी देखील इथे विवक्षित आहे. आणि यावरून आम्ही हे स्पष्ट अर्थाने म्हणू शकतो की हा ग्रंथ जो लावताना ज्ञानीची विवक्षा लावावी ती चौथ्या गुणस्थान पासून लावता येते. आणि इथेही सांगितलं की हा जो आहे हा रागद्वेष त्यांच्या जीवनात आहे, पण रागद्वेष असतानाही ते त्याचं कर्तृत्व स्वीकारत नाही किंवा रागद्वेष मोहाला ते काय म्हणतात, हेयच मानतात. सम्यक दृष्टीच्या जीवनात अनंतानुबंधी रागद्वेष आणि मिथ्यात्व नाही. आणि त्यानुसार ही भूमिका प्रत्येक वेळेला लावावी. देशविरत या गुणस्थानात, 5व्या गुणस्थानात अप्रत्याख्यानाशिवाय आणि चौथ्यापासूनच संवर निर्जरा आहे. मिथ्या दृष्टीला मात्र गज स्नानवत बंध सहित निर्जरा आहे. जयसेनाचार्यांनी बिलकुल स्पष्ट टीकेमध्ये आपल्या लिहिलेलं आहे की मिथ्या दृष्टीला मात्र गज स्नानवत, जसा हत्ती स्नान करून येतो आणि बाहेर येत नाही तर स्वतःच्या सोंडेनी स्वतःच्या अंगावर धूळ उडवून घेतो, त्याप्रमाणे मिथ्या दृष्टीची जी निर्जरा सांगितली ती बंध सहित अशी निर्जरा आहे. म्हणून मिथ्या दृष्टीच्या अपेक्षेने चौथ्या गुणस्थानवरतीचा जीव देखील इथे अबंधक म्हटल्या गेला. आणि या गाथेचा प्रयोग तर आपण बघितलाच आता, परंतु तरी देखील पहा की रागद्वेषांपासून दूर हटण्यासाठी निज ज्ञान ज्योतीमध्येच आम्हाला उपयोग स्थिर करण्याचा पुरुषार्थ करावा लागेल. पहिल्यांदा तर निर्जरेची भूमिका आम्हाला समजावी लागेल आणि ही समजून घेऊन भोग निर्जरा स्वरूप आहे असं कुणासाठी, तर ज्याची भोगाप्रती अनासक्त बुद्धी, अरुची भाव, निरत भाव असा आमच्या जीवनात आम्हाला आणता येतो का, याचा आम्हाला प्रयत्न जीवनात करायचा आहे. अनासक्त भाव, अरुची भाव की नको, हे मला रुचकर वाटत नाही, याच्यामध्ये माझा काहीही आता प्रेम उरलेलं नाही, अशा प्रकारे भोगांप्रती एक उदासीन वृत्ती, अनासक्त वृत्ती, विरत भाव जीवनात ठेवून आम्ही भोग भोगायला शिकायला पाहिजे. हा प्रयोग आणि यानंतरचा आता उद्याला पाहू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.